दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। हुतात्मा निनाद मांडवगणे अनंतात विलीन, वडिलांनी दिला मुखाग्नी। जुगार अड्ड्यावर कारवाई न करणं पोलिसांना भोवलं, पोलीस उपनिरीक्षकांसह खेडमध्ये तिघे निलंबित। मेड इन पाकिस्तानची खेडमध्ये होळी, किनारपट्टीवर हाय अलर्ट, आता मच्छीमारांवर मोठी जबाबदारी आणि भारतरत्न पांडुरंग काणेंच्या स्मारकासाठी चळवळ। सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे लढाऊ विमान दुर्घटनेत वीरमरण आलेल्या स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। निनाद यांच्या वडिलांनी त्यांना मुखाग्नी दिला। अंत्ययात्रेमध्ये नाशिककरांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले। भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान निनाद अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। वीरपत्नी विजेता आणि त्याच्या चिमुकल्याकडे बघून अनेकांना अश्रू अनावर झाले। परिसरात सर्वत्र शोकाकुल वातावरण होतं। निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले। परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। शहरातील अवैध मटका व जुगार अड्डे बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशांचं पालन न केल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षकांसह अन्य 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केलेल्या कारवाईमुळे चिरीमिरीच्या बदल्यात अवैध धंद्याकडे कानाडोळा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले। निलंबित करण्यात आलेल्या तिघांनाही आता खातेनिहाय चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध मटका आणि जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती। यानंतर रत्नागिरीच्या विशेष भरारी पथकानं भरणे परिसरात चालणाऱ्या मटका आणि जुगार अड्ड्यावर धाड टाकून हे अड्डे उद्ध्वस्त केले होते। या कारवाईनंतर तालुक्यात मटका आणि जुगार अड्डे सुरू राहता कामा नये असे सक्त आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी खेड पोलिसांना दिले होते। मात्र त्याचं पालन न झाल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर आणि हवालदार संजय मारळकर या तिघांवर निलंबनाची कारवाई केली। पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध सुरू आहे। या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध अतिशय ताणले गेले। देशाच्या प्रत्येक शहरात पाकिस्तानचा निषेध केला जातोय। खेडमध्ये सुद्धा पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत खेड मनसेच्या वतीने पाकिस्तानमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला। पाकिस्तानमधून देशात विविध प्रकारचे मसाले आयात केले जातात। या मसाल्यात विशेषतः बिर्याणी मसाल्यांना ग्राहक वर्गातून मोठी मागणी आहे। शहरातील मोठी दुकाने, विविध बाजार, मिनी मॉल येथे ही उत्पादनं विकली जातात। ज्या दुकानांमध्ये पाकिस्तानमध्ये उत्पादित केलेला माल विक्रीसाठी ठेवला जातो त्या दुकानदारांची भेट घेऊन पाकिस्तानमध्ये तयार होणारे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवू नयेत असं आवाहन खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी केले। देशभरात हाय अलर्ट जारी झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 14 चेकपोस्ट आणि 41 लँडिंग पॉइंटवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे। जिल्ह्याच्या किनारपट्टीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय। त्यामुळे पोलीसही सतर्क झाले असून पोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत। हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सागरी भागात समुद्रात संशयित जहाज, बोटी किंवा व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केलंय। खेड तालुक्यातील मुर्डे येथील भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांच्या मूळ घराची दुरावस्था झाली। या घराचं राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि ते साहित्यिक तरुणांना प्रेरणादायी ठरावं याकरता कोकण मराठी साहित्य परिषदेनं चळवळ उभी केली। सरपंच, ग्रामस्थांनीही याकरता मदतीचं आश्वासन दिलंय। कोमसापच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत नुकतंच एक निवेदन देण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्याने 5 भारतरत्न दिली, त्यातील एक पांडुरंग काणे। भारत सरकारनं महोपाध्याय या पदवीनं त्यांना गौरवलं होतं। स्मारकाच्या माध्यमातून काणे यांच्या स्मृती ग्रंथांचं आणि
साहित्याचे स्वतंत्र दालन, अभ्यासिका, साहित्य सेवकांसाठी अद्ययावत सभागृह, चरित्र ग्रंथांचं प्रदर्शन, कोकणातील साहित्यकाचा परिचय देणारं स्वतंत्र दालन, नैसर्गिक वाचन मंदिर, निवास व्यवस्था, संगणकीय प्रणाली, इंटरनेट सुविधा देण्याचा मानस आहे। त्यातून हे स्मारक साहित्य पर्यटनाचं केंद्र बनेल। शासनानं स्मारक उभारणीला हातभार लावावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा केव्हाही होणार आहे। कुलगुरू शोध समितीनं 5 नावांची शिफारस केलेला लखोटा राज्यपालांकडे दिलाय। त्यानुसार या 5 जणांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या आहेत। याचपैकी एकाचं नाव कुलगुरू म्हणून राज्यपाल घोषित करणार आहेत। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांनी मुदतीपूर्वीच 1 जून 2018 ला पदाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता। राजीनामा राज्यपालांनी स्वीकारल्यानंतर 31 जुलैला या विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के.पी. विश्वनाथा यांच्याकडे देण्यात आला। यानंतर राज्यपालांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीसाठी न्यायमूर्ती मंजुळा चेल्लोर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू शोध समिती गठीत केली। या समितीनं कुलगुरू पदासाठी अर्ज मागवले होते। प्रदेश काँग्रेसने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून दिल्लीत पाठवलेल्या यादीत एकमेव माझं नाव आहे। त्यामुळे संभाव्य नव्हे तर माझी उमेदवारी निश्चितच आहे असा विश्वास व्यक्त करत नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी मार्गदर्शन केलं। काँग्रेस भवन येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून बांदिवडेकर यांच्या निवडणूक तयारीकरता बैठक घेण्यात आली। यावेळी चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद माजी सदस्य, प्रांतिक पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। रिफायनरीसाठी प्रस्तावित असलेल्या राजापूर तालुक्यातील गोठिवडे गावातील जमिनीची बनावट दस्तऐवजाद्वारे विक्री केल्याप्रकरणी साखरी नाटे पोलीस स्थानकात एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यातील 2 आरोपी साटवलीचे सरपंच महेंद्र नारकर आणि लांजास पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदेश आंबोळकर यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानं फेटाळला आहे। यापूर्वी या दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता। तुला पाहते रे या मालिकेतील नाट्यमय वर्णनानं प्रेक्षकांना सध्या खिळवून ठेवलंय। या मालिकेत आता राजनंदिनी अर्थात अभिनेत्री शिल्पा तुळसकरची एंट्री होणार अशी जोरदार चर्चा आहे। राजनंदिनी मालिकेत नेमकी कधी दिसणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली। खुद्द शिल्पानंच याचं उत्तर दिलंय। तिनं सांगितलंय, एंट्री नेमकी कधी होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला जरा थांबावं लागेल आणि काही दिवस अजून वाट पाहावी लागेल। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण बैठकीत सन 2018-19 अंतिम सुधारित 28,42,70,090 रुपयांचं आणि सन 2019-20 24,20,92,546 रुपयांचं मूळ अंदाजपत्र अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी सादर केलं। उत्पन्न वाढवण्याबाबत सर्व सदस्यांचं एकमत झाल्यानंतर हे अंदाजपत्रक सभागृहात मंजूर करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचं अंदाजपत्रक हे वित्त समिती सभापती सादर करतात, परंतु सभापती सहदेव बेटकर आजारी असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी अंदाजपत्रक सादर केलं। यावेळी उपाध्यक्ष संतोष गोळे, सीईओ आंचल गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, सभापती प्रकाश रसाळ, विनोद झगडे, साधना साळवी आदी उपस्थित होते। या अंदाजपत्रकामध्ये विभागाच्या मागणीप्रमाणे भरीव तरतूद करता आली नसली तरी सुद्धा प्रत्येक विभागाला पुरेशी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली। शिवतरकोण आणि आंबये सरहद्दीवर असलेलं पुरातन स्वयंभू शिव मंदिराचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे। या निमित्तानं रविवारी 3 मार्च रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक, 9 वाजता होम हवन, 11 वाजता कलशारोहण सोहळा, स्वागत समारंभ, नंतर भोजन कार्यक्रम होणार आहे। 4 मार्च रोजी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आणि तीर्थप्रसाद, त्यानंतर महिला मंडळाचं भजन होणार आहे। 5 मार्च रोजी
पूजा आणि महाप्रसाद आहे, तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन गणेश सेवा मंडळ, विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ आणि महिला मंडळ शिवतर कोणवाडी यांच्यातर्फे करण्यात आले। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हुतात्मा निनाद मांडवगणे अनंतात विलीन, वडिलांनी दिला मुखाग्नी, जुगारट्ट्यावर कारवाई न करणं पोलिसांना भोवलं, पोलीस उपनिरीक्षकांसह खेडमध्ये 3 निलंबित, मेड इन पाकिस्तानची खेडमध्ये होळी, किनारपट्टीवर हाय अलर्ट, आता मच्छीमारांवर मोठी जबाबदारी आणि भारतरत्न पांडुरंग काणेंच्या स्मारकासाठी चळवळ। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।